बातमीपत्राला सुरुवात करूयात। सीएसएमटी स्टेशन परिसर आजही मराठा बांधवांची तिथे मोठी गर्दी पाहायला मिळते। आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सीएसएमटी स्थानक गजबजलेलं आहे। मराठा आंदोलकांची सीएसएमटी स्थानकावर गर्दी कायम आहे आणि सीएसएमटीवर खरं तर आंदोलकांचा मुक्काम पाहायला मिळतोय। आंदोलक रस्त्यावर तळ ठोकून आहेत आणि आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत तिथून हलायचं नाव घेत नाहीये। आणि आता थेट जाणार आहोत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, गणेश गायकवाड आणि सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी अजित, तुमच्याकडे येते। तुम्ही सध्या कुठे आहात आणि तिथे नेमकं काय घडतंय? प्राजक्ता, दृश्यामध्ये पाहू शकशील की मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती जी हार्बर लाईन आहे किंवा जी पनवेलची लाईन आहे, या पनवेल आणि वाशी लाईन जी आहे तिथून प्रवासी संख्या कमी, मात्र त्या भागातून येणारे जे मराठा आंदोलक आहेत त्यांची संख्या जास्त दिसते। दृश्यामध्ये पाहू शकतो की कशा रीतीनं हे मराठा आंदोलक जे या ज्या वाशी नवी मुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि दुसरीकडे जी मध्य रेल्वेची आहे जी सेवा आहे, म्हणजे ठाण्याहून येणारी, कर्जत कचरा लावून येणारी, तिथून रेल्वे प्रवासी संख्या जास्त आहे। यामुळे एकंदर हा सगळा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये थोडी गोंधळाची परिस्थिती आहे, कारण का हलगी वाजवणं, घोषणाबाजी, त्याच पद्धतीनं रेल्वेची अनाउन्समेंट आणि तिथून मग जी गर्दी येते त्या गर्दीचा आवाज, रेल्वेचा आवाज, हे सगळं पाहता या रेल्वे स्थानकावरती परिस्थिती फार गोंधळाची आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवला गेलेला आहे आणि आंदोलकांनी जो आहे आपण जेव्हा सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती येतो, या स्थानकावरती आल्यानंतर उजव्या बाजूने आझाद मैदानाकडे जातो, तो रस्ता पूर्ण जो आहे, तो मार्ग जो आहे बाहेर पडण्याचा, तो आंदोलकांनी बंद केलेला आपल्याला दिसतोय। त्यामुळे पोलीस अशा पद्धतीनं पोलीस जे आहेत ते इथे टप्प्याटप्प्याला उभे आहेत आणि कार्यकर्त्यांनी उजव्या बाजूने आणि आंदोलकांनी डाव्या बाजूने अशा पद्धतीनं जे आहे ते आंदोलक जे आहेत त्यांना सांगण्याचा प्रयत्न जे आहेत पोलीस करतायत। एकंदर ही आपण परिस्थिती इथली पाहिली रेल्वे स्थानकावरची, तर आता पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवला गेला आहे, कारण का जे आंदोलक जे आहेत त्यांची संख्या देखील वाढू लागलेली आहे आणि आजचा सोमवारचा दिवस असल्यामुळे चाकरमानी जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला कामाला येतील, सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये गोंधळाची परिस्थिती उडू नये याकरता पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो वाढवला गेला आहे। काही प्रवाशांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की कशा रीतीनं त्यांची ही सगळी हे दृश्य पाहून त्यांना नेमकं कसं वाटतंय, कारण का ज्या पद्धतीनं या सगळ्या रेल्वे स्थानकावरती रोज प्रवाशांची एकदम घाई असते कामाला जाण्याची, ती घाई आणि त्याचबरोबर मराठा आंदोलक जे आहेत या आंदोलकांची, दादा तुम्ही बघता इथे परिस्थिती रेल्वे स्थानकावरती, काय सांगता? म्हणजे आयडिया नाही, बोलायला कोण तयार नाही, कारण का आंदोलक जे आहेत ते अशा पद्धतीने बघा, असं कॅमेरा माईक बघितला की थेट आंदोलक जे आहेत ते येत आहेत आणि यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं जे लोक येतात त्यांच्या म्हणजे मधल्या परिस्थितीमध्ये, कारण का हा सगळा मधला भाग जो आहे त्या मधल्या भागामध्ये पोलिसांनी आंदोलकांना थांबण्यास सांगितलं होतं, पण जर आपण पाहिलं तर आंदोलक जे ते अशा पद्धतीनं येत आहेत। या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आंदोलक जे आहेत ते अशा पद्धतीनं मध्येच बसतात। आता इथं बघा पोलीस आणि आंदोलक जे आहेत हे आंदोलक या ठिकाणी मध्ये बसले होते त्यांना बाजूला घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही अशी परिस्थिती वारंवार या स्थानकावरती उद्भवते, कारण की आंदोलक जे आहेत त्यांची संख्या आता वाढत चाललेली आहे। वाशी, पनवेल या सगळ्या परिसरातून रेल्वेनं मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते आता आझाद मैदानात येऊ लागलेले आहेत आणि त्याचमुळे ही लोक आल्यानंतर ज्यावेळी घोषणाबाजी करतात तेव्हा आधीच रेल्वे स्थानकावरती असलेले जे आंदोलक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये यांना जॉईन करतात किंवा यांच्यावर येतात आणि मग रस्ता ब्लॉक पूर्ण केला जातो। ही परिस्थिती होऊ नये त्याकरता पोलीसही मीडियाकर्मीला, जे आपले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जे आहेत त्यांना देखील विनंती करतायत की तुम्ही एका जागेवर थांबू नका, एका जागेवर थांबला की त्या कॅमेऱ्यासमोरच सगळे आंदोलक जे आहेत ते थांबतात आणि मग रस्ता पूर्ण ब्लॉक होतो।
या सगळ्या परिस्थितीतून वाट काढताना किंवा जाताना प्रवासी जे आहेत त्यांना मात्र आज गोंधळल्यासारखं वाटतंय, कारण का रोज ती परिस्थिती नसते आणि परिस्थिती पाहून प्रवासी जे आहेत ते नेमकं त्यांना काय वाटतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ताई ताई काय सांगशील, रोज 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 तू इथे येतेस, आज काय चित्र पाहायला मिळते? प्रवासी बोलायला तयार नाही आहेत, कारण का आंदोलकांसमोर नेमकं बोलायचं कसं हा मेन प्रश्न आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमका प्रवासी जे आहेत त्यांना आजूबाजूच्या दिशेने जाण्याकरता पोलिसांनी मनाई केलेली आहे. फक्त कार्यकर्त्यांनी तिकडे जाण्यास सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे उजव्या बाजूने जे एक्सप्रेसचा जो मार्ग आहे तिथून पुढे बस आणि टॅक्सी पकडून जाण्याकरता पोलिसांनी जे प्रवासी आहेत त्यांना विनंती केलेली आहे. प्रवासी बरेचसे आहेत, आपण प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, मात्र प्रवासी या सगळ्या सकाळच्या वेळेत एकदम घाईगडबडीत असतात, कामाला जाण्याची त्यांची लगबग असते. त्यामुळे त्यात एकतर गाड्या आज थोड्याफार प्रमाणात उशिराने आहेत आणि त्याच्यामध्येच या सगळ्या ह्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने परिस्थिती रेल्वे स्थानकावरती असेल तर नेमकं करायचं काय? असंच सगळ्यांनी एक 2-4 मिनिटाचा फीड घ्या आणि प्लीज जा, कारण मग तुम्ही थांबलात की लोक गर्दी करतात तुम्हाला बघायला. मॅडम, तुम्ही आंदोलकांना काय विनंती करा? आम्ही लोकांना एवढीच विनंती करतोय की आंदोलक आहेत त्यांनी लोकांना सहकार्य करावं. पीक आवर टायमिंग आहेत, लोकांची येण्याची गर्दी होते आपल्याकडे, तर मुंबईकरांना येण्या जाण्याकरता जो आपण पॅसेज ठेवलेला आहे तो पॅसेज आंदोलकांनी रिकामा करावा आणि जिथं आपण आंदोलकांना बसायला जागा दिलेली आहे तिथं त्यांनी बसावा. खूप चांगल्या प्रकारे आंदोलक पण सहकार्य करतात आणि आपले रेग्युलर पॅसेंजर पण सुरू आहेत. आमच्या मीडियाला पण निवेदन पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. बरोबर, आम्ही योग्य त्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे इकडे. योग्य त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. आणि या सगळ्याच्या मध्ये आता जर एकाच ठिकाणी कॅमेरे राहिले तर मात्र पोलीस जे आहेत मात्र जे आंदोलक आहेत ते जमतात. यामुळे मीडियाकर्मींनी सतत फिरतं राहावं अशी विनंती जे प्रसारमाध्यमांना देखील केली जाते पोलिसांकडून. आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस जे आहेत ते वारंवार या कार्यकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, पण कार्यकर्ते संपूर्ण रेल्वे स्थानक जे आहेत रेल्वे स्थानकावरती पसरलेले आपण दिसतात. प्रवासी जे आहेत आता पीक आवर आहे, त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात CSMT रेल्वे स्थानकावरती आपल्याला येताना दिसत आहेत. यामुळेच ठीक आहे या सगळ्या याच्यामध्ये आंदोलकांचा एक वेगळा भाग आणि प्रवाशांचा एक वेगळा भाग अशा पद्धतीनं पोलिसांनी इथं दोरखंड लावून सगळ्यांना तयार मार्ग दिलेला आहे. त्यामुळे प्रवाशांचे कुठे हाल होऊ नये याची काळजी पूर्ण घेतलेली आहे. दादा, तुम्ही रोज येता इथं, रोज प्रवास करता, आजची परिस्थिती लक्षात येता स्थानकावरती काय सांगता? आज तो भीड़ ज़्यादा ही है, तो अभी जो आंदोलन कर्मी है उनके बारे में क्या बोलेंगे? बहुत भीड़ लगी यहाँ पे। भीड़ तो लगी है सुरक्षा के लिए हिसाब से, लेकिन ठीक है, अभी ये लोग भी शांति से कर रहे हैं तो कोई दिक्कत नहीं है. बाकी सरकार जाने और ये जाने. बोलना चाहता हूँ, मेरा नाम प्रदीप धोत्रे और सोशल वर्कर है. सरकार की जो भूमिका जो चल रही है ना, सरकार ने ये होना नहीं देना मांगता है, और आरक्षण की बात है वो उनका प्रश्न है, लेकिन जो भ्रष्टाचार चल रहा है हर समाज के लिए. वेगवेगळ्या माध्यमातून लोक जे आहेत इथं येत आहेत आणि प्रवासी जे आहेत वेगवेगळ्या शहरातून आपल्या इथं कामाला येतात आणि इथं आल्यानंतर रोजची वेगळी दृश्य आणि आजची वेगळी दृश्य पाहून लोकांना खरंच टीव्हीवर पाहिलं होतं, पण इथे प्रत्यक्षात परिस्थिती आज वेगळी आहे, कारण का आंदोलकांची संख्या जी आहे ती वाढलेली. दादा, काय सांगाल तुम्ही? आज गर्दी आहे आणि आंदोलक देखील आहेत, सोमवार दिवस आहे, गर्दी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची असते आणि आता आंदोलकांची देखील आहे. प्रॉब्लम तो बहुत हो रही है, प्रवासी लोगों को प्रॉब्लम हो रही है, क्योंकि आने जाने में जितना ये परेशानी हम लोगों को हो रही है ना, बहुत हो रही है. सरकार को तो सोचना चाहिए जल्दी से जल्दी निपटारा जो कर सके. सही है ना? तर प्रवासी जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की सरकारने यांना एक जागा द्यावी जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही, कारण का या सगळ्याच्यामध्ये लोकांची कामाला जाण्याची लगबग खूप असते, कामाला जाण्याची धावपळ खूप असते आणि त्यातून जर गर्दी झाली किंवा रेल्वेनं आल्यानंतर बाहेर, कारण का पूर्ण परिसर जो आहे पोर्टचा परिसर असेल किंवा CSMT रेल्वे स्थानका बाहेरचा परिसर असेल तो पूर्ण जाम झालेला आहे. तिथून गाड्या मोठ्या प्रमाणात खरं तर संख्या वाढत चाललेली आहे आंदोलकांची. अजित, असेच सोबत रहा. सध्या जाऊया CSMT परिसरात. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड देखील तिथे उपस्थित आहेत. गणेश, आपण जिथे उपस्थित आहात तिथे आता नेमकं काय घडतंय? प्राजक्ता, या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर आहोत, ज्या ठिकाणी प्रतिनिधी उभे असतात
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मराठा आंदोलक आहेत आपली बाजू मांडण्यासाठी आपली प्रतिक्रिया मांडण्यासाठी जमा होतात आणि एकच गोंधळ उडतो. मात्र सध्या एक महत्त्वाची दृश्य तुम्हाला मी दाखवतो की ही UPSC आणि MPSCचे सगळे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत. एक प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी रस्त्यावर बसून या ठिकाणी अभ्यास सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतं. काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. रस्त्यावर बसून अभ्यास करण्याची वेळ का आली आहे? आरक्षण नाही प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणजे मेरिट आमचं 192चं लागलं का त्यांचं मेरिट 96चं लागतंय. कधी पण आम्ही वेटिंगलाच पडतोय. नोकरी लागण्यासाठी आम्हाला आरक्षण खूप गरजेचं आहे. आपल्या मुलांना खूप मार्क असून पण ते कायमचे वेटिंगला राहत आहे. आरक्षण असेल तर आम्हाला नोकरी कधीच लागू शकते. बरं, कोणता अभ्यास करताय यावर्षी तुम्ही? कसला अभ्यास करताय? पोलीस भरतीचा सर अभ्यास करतो आम्ही. इथून मागे ज्या जळा बसल्यात आम्हाला एक मार्काने राहिलेले सर. हा बीडला वेटिंगला आहे, मी पिंपरी चिंचवड स्वतः मुंबईला पण वेटिंगला आहे. लिस्ट पहा, 92 लिखीला मार्क घेऊन झालेलो नाही सर. त्याची तळतळ कुठेतरी जाणती. म्हणून यंदा आम्ही निश्चय केला की भरती होणार ती OBCतूनच होणार. एक प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही अभ्यास करतायत, सरकारला काय सांगण्याचा प्रयत्न करताय या आंदोलनाच्या माध्यमातून? सरकारला सांगा आम्ही भरपूर कष्ट करतो. ते जे कमी कष्ट करतात ते भरती होतात. आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो तरी पोलीस होत नाही. इथे कमी मार्कावाले पोलीस होतात. त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे, ते पण OBCतूनच पाहिजे. तुम्ही कोणता अभ्यास करताय? पोलीस भरतीचा अभ्यास करतो आम्ही. आणि मागच्या वेळेस बीडला मी वेटिंगला आहे 133 मार्क घेऊन आणि OBC मधला 129ला पोलीस आहे. आरक्षण जर मिळालं तर तुम्ही पुढे जाल, तुम्हाला लवकरात लवकर जॉब मिळेल. आम्ही 4 मार्काने लीडली राहतो OBC आरक्षण मिळालं तर. त्यासाठी तुम्ही कसला अभ्यास करताय, कोणती परीक्षा देताय? आम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करतोय. मी 2021 साली दौंडला होतो. मला 91 मार्कावर सुद्धा मी असंच राहिलो. आणि जे बाकीचे कास्टवाले होते ते 89, 79 मार्क घेऊन सुद्धा ते सिलेक्ट झाले. आणि मी 91 घेऊन पण इथंच राहिलो. किती वेळा परीक्षा दिली आणि किती वेळा असंच झालंय तुमच्यासोबत? दोन्ही वेळेस असं झालं. 91 घेऊन सुद्धा 89 वाल्यांना अदर कास्टवाल्यांना सिलेक्शन झालं. आमचं सिलेक्शन नाही झालं. आम्ही असेच राहिलो इथं. आज अभ्यास करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय, सरकारला काय सांगण्याचा प्रयत्न करताय या माध्यमातून? काय म्हणलं? सरकारला काय सांगण्याचा प्रयत्न करताय अभ्यास करून इथे? मुलांना OBC मधून आरक्षण भेटलंच पाहिजे मराठा समाजाला. बाकी काही नाही. आमचं मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. मराठ्यांच्या अटी पूर्ण झाल्या पाहिजेत. काय नुकसान होतंय, काय नुकसान होतंय तुमचं आरक्षण असलं? आरक्षण नसल्यामुळं शिक्षण होत नाही. शिक्षण नसल्यामुळं मग नोकरीला पण अडचण येते सगळीकडं. आता मुंबईला वेटिंग आहे, पिंपरी चिंचवडला वेटिंग आहे, ठाणे सिटीला वेटिंगला आहे. हे जर आरक्षण नसतं तर तिघं पण वेटिंगला नसते. आतापर्यंत सिलेक्शन. आरक्षण आम्हाला हवं आहे, कारण आरक्षण नसल्यानं आम्ही परीक्षा देतो. मात्र जास्त मार्क असून सुद्धा आम्हाला या ठिकाणी जॉब मिळत नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारचं काम मिळत नाही. हे मराठा आंदोलक आपण पाहू शकतो की गावाकडे ज्या पद्धतीनं हे सगळं केलं जातं ते प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी घेऊन आलेत आणि सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करतायत की आम्हाला आरक्षणाची खूप नितांत गरज आहे. काय दाखवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? काय दाखवण्याचा प्रयत्न? हे काय हे काय? हे सरकारचं मोठ आहे. मोठ सरकारची मोठ फडवणीची मोठ आहे. फडवणीची सरकारची अंतयात्रा आहे. सरकारची अंतयात्रा आहे. सरकारची अंतयात्रा काढली असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारची अंतयात्रा काढली 5 फेरे मारण्यासाठी पाणी पाजायचं सदावर्त्यांना पाणी पाजायचं. सरकारचा प्रयत्न करताय ना की आरक्षण मिळावं म्हणून. आमचे प्रयत्न चालू आहे ना. मराठा समाजाच्या कशाचा प्रयत्न करायला इथं 10 दिवस इथं 3 दिवस झाले इथं बेजार आहे. प्रयत्न करायला तिथं आरक्षण भेटलं असतं. बरं, अजून आता काय पुढचा निर्णय काय? पुढचा निर्णय काय? काय करणार? पाटलाचा निर्णय काय तुला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आमच्या पाटील 3 दिवस झालं बसलेत. आम्हाला आरक्षणचा कुठलाच निर्णय नाही या सरकारचा. बरं, हा तरुण आहे बाबा, तू मगाशी बॅनर धरला होता हातात, का धरला होता बॅनर हातामध्ये? कारण सर पोलीस भरती करणाऱ्या मुलांना जास्त मराठ्यांच्या मुलांना जास्त मार्क असून सुद्धा कमी इतर जातीचे कमी मार्क असलेले सुद्धा पोलीस भरती साहेब होतात. बरं, तुझं वय काय आता? वय काय? मी 16 वर्षाचा आहे. मी आतापासून तयारी करतोय कारण माझ्यापेक्षा नंतर मराठा जातीच्या जास्त मार्क लागतो. कुठून आला तू? मी बीडवरून आलो. बीडवरून आलेला हा 16 वर्षाचा तरुण आहे आणि सरकारची आम्ही अंतयात्रा प्रेतयात्रा काढली. अशा प्रकारचं आंदोलन या मराठा आंदोलकांनी सध्या या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येत आहेत. मीडियाचे प्रतिनिधी जर आले या ठिकाणी तर त्यांच्या मागे मराठा आंदोलक जे आहेत ते आपली बाजू मांडण्यासाठी आपली प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतायत. प्राजक्ता,
बरं गणेश, तुमच्याकडून देखील वेळोवेळी अपडेट घेत राहू आणि याच संपूर्ण परिसरात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत देखील आपल्यासोबत तिथून आपल्याला अधिकची माहिती देतील. सुमित,